2011 मध्ये धोनीने जो 6 मारला, आपण एपिक हिस्टॉरिक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. कन्नडवरनं कळालंच असेल तुम्हाला आपण कुठे चाललो आहे. ते आपण चाललो आहे MCA टूरला, म्हणजे वानखेडे स्टेडियमच्या टूरला चाललो आहे. आणि म्युझियम पण आहे, शरद पवार म्युझियम. त्या टूरला चाललो आहे आपण. आणि आपण गेट नंबर 2मधनं एंट्री करणार आहोत. तर विनू वंकड गेटने आपण आत आलेलो आहोत. आणि समोर बघा स्टेडियम आहे, वानखेडे स्टेडियम. आणि हा म्युझियम आहे. स्कॅन कुठून करायचं आहे काय माहीत. तर आपण MCAमध्ये आलो. MCAमध्ये एंट्री केलेली आहे. आता इकडे आपल्याला गाईड असेल कदाचित, पुढे घेऊन जाईल. स्टेडियममधली टूर करू, ड्रेसिंग रूम वगैरेची पण टूर आहे. आणि नंतर मी इकडे म्युझियम ते इकडेच आहे. तर जसं आपण आत एंटर करतो, इकडे जुन्या बॅट लावलेल्या आहेत. म्हणजे 17th सेंचुरीची बॅट आहे ही. आणि सेंचुरी वाईज चेंज होत गेली. आणि ही रिसेंट बॅट आहे आपली, जी आपण वापरतो ती. आणि ही क्रिकेटची हिस्ट्री आहे सर्व लावलेली इकडे, तुम्ही बघू शकता. इकडे पण हे होतं, म्हणजे क्रिकेटची हिस्ट्री, म्हणजे क्रिकेट 400 वर्ष पूर्वी बॉर्न झालेलं, असं मला त्या गाईडनी सांगितलेलं. हे सर्व ग्लव्स, पिंक बॉल, व्हाईट बॉल. आणि अगोदर 17th सेंचुरीमध्ये फक्त हा स्टंप आणि हा स्टंप होता, मिडल स्टंप नव्हता. नंतर मग बॉलर्सनी प्रोटेस्ट केला आणि त्यानंतर मिडल स्टंप आणला क्रिकेटमध्ये. हे सर्व खूप जुने पोर्ट्रेट्स आहेत, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्हाला तो फेमस बोर्ड माहितीच असेल, ज्यात लिहिलेलं डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड. हा बोर्ड ब्रिटिशांनी बॉम्बे जिमखाना बाहेर लावलेला. त्यानंतर इंडियन्सनी आपले आपले जिमखाने काढले, जसे की पारसी जिमखाना, हिंदू जिमखाना, इस्लाम जिमखाना. या जिमखान्याचे IPL सारखे इंटरनली मॅचेस व्हायचे. त्यानंतर आपल्याकडे हे सर्व रणजी ट्रॉफीज आहेत, जे मुंबई क्रिकेट असोसिएशनने जिंकलेले आहेत. आणि रणजी ट्रॉफीमध्ये आपण खूप डॉमिनेट आहोत. आपल्याकडे टोटल 42 रणजी ट्रॉफीज आहेत. आणि सेकंड हायेस्ट फक्त 8 ट्रॉफीज आहेत, ती पण कर्नाटकाकडे आहेत. आणि आपल्याकडे ओव्हरऑल 42 आहेत. ह्या सर्व रेप्लिका ट्रॉफीज आहेत. आणि ही ट्रॉफी जी आहे 1934मध्ये पटियालाच्या महाराजनी डोनेट केलेली, कारण BCCIकडे त्यावेळेस पैसे नसायचे. तसंच ह्यानंतर बॉम्बे क्रिकेट असोसिएशन, मुंबई क्रिकेट असोसिएशन कसं झालं हे दाखवलेलं आहे. तसंच BCCI नॅशनल एम्ब्लम BCCIचा लोगो म्हणून वापरायची, पण त्यानंतर गव्हर्नमेंटनी परमिशन नकारल्यामुळे आपण आपला स्टारचा लोगो जो आत्ताचा आहे तो आपण इम्प्लिमेंट. तसंच 2023 वर्ल्ड कपमधली रोहित शर्माची साईन जर्सी इकडे आहे. सर्वांना माहिती आहे 2023मध्ये काय झालेलं. नंतर मग आपण बघू शकतो ही बॅट पण आहे, बॅटवर पण साईन आहे. आणि अजिंक्य राणेचे ग्लव्स पण आहेत इराणी कपचे. आणि शार्दूल ठाकूरचे शूज पण आहेत बॉलिंगचे. नंतर आपण बघू शकतो आपली मुंबईची जी लाईफलाईन बघतोय आपण, मुंबई लोकल, बेस्ट बस. तसं इथे MCA आणि वानखेडे स्टेडियमचे मेमरीज आहेत. आणि इकडे अशा खूप गोष्टी आहेत जे तुम्हाला इथे प्रत्यक्ष आल्यावर अजून नीट समजतील. तसेच आपले OG लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची वॉल ऑफ फेम इकडे आहे. आणि इकडे त्यांचे वस्तू ठेवलेल्या आहेत काही, जसे की कमेंटेटरी कार्ड, 2011ची तिकीट, साईन तिकीट. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे कॅप दिसते तुम्हाला ना, ही त्यांची दादर युनियन टीमची लकी कॅप आहे, जे ते खूप इंटरनॅशनल मॅचेसमध्ये त्यांनी घातलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता की रणजीमध्ये कुठले कॅप्टन्स होते, कुठल्या इयरमध्ये कसे जिंकलो आपण, स्कोअर कार्ड, प्लस त्यांचे फोटोज पण आहेत. आपण स्लाईड चेंज केली ना तर फोटोज आपल्याला दिसतात. त्यानंतर इथे क्रिकेटची माहिती देत आहेत, म्हणजे क्रिकेटची पिच केवढी असते, किती यार्ड्स असते. तसं इथे दिलीप वेंगसरकरची पण वॉल ऑफ फेम आहे. मित्रांनो, इथे प्रत्येक सेक्शनमध्ये आपल्याला माहिती भेटते अशी स्क्रीनवर. प्लस तिथे स्कॅनर्स पण लावलेत, जर आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल
आणि प्लस आपल्याकडे गाईड्स पण असतात जे आपल्याला ॲडिशनल अजून इन्फॉर्मेशन देतात इन डेप्थ. तसेच आपले गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांची पण वॉल ऑफ फेम इथे आहे. ऑफकोर्स असणारच, ते पण MCAचे प्लेयर आहेत. ही त्यांची वेस्ट इंडिजसोबतची 200 टेस्ट मॅच होती, त्या स्क्वॉडचे ऑटोग्राफ आहेत. तसेच हा त्यांचा 100 टेस्टचा मोमेंटो आहे आणि त्यात सर्व व्हेन्यूज आहेत. इथे हा रेप्लिका आहे वानखेडे स्टेडियमचा आणि हे आपण जर टच केलं तर दोन्हीनी जो 2011ला वर्ल्ड कपला 6 मारलेला तो या अँगलनी कसा हिट झालेला ते दाखवत आहे. ही मॅच समरी आहे. इंडियन हिट 4 रन फ्रॉम 11 बॉल आणि दोन्हीनी 6 मारलेला. आता मी या अँगलला उभा आहे म्हणजे बॉलरच्या अँगलला. आता त्या साईडला असणार 6. हे बघा या अँगल. तसंच इकडे 4 अँगल लावलेत त्या हिशोबाने. तसंच इथे वानखेडे स्टेडियममध्ये घडलेल्या हिस्टॉरिक मुमेंट्सची वॉल आहे. प्लस इथे वानखेडे स्टेडियमच्या मेकिंगचे पण काही फोटोज आहेत. वानखेडे स्टेडियमला तयार व्हायला 11 महिने लागलेले. वानखेडे स्टेडियम ज्या जागेवर आता आहे त्या अगोदर तिथे एक स्पोर्ट्स डिपार्टमेंट होता, पण नंतर इथे वानखेडे स्टेडियम बांधण्यात आला आणि यात शरद पवार जे पॉलिटिशियन आहेत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यानंतर रवी शास्त्री यांची पण वॉल ऑफ फेम आहेत. हे MCAचे खूप मोठे प्लेयर होते. आपल्या जनरेशनला फक्त यांचे मीम्सच माहिती येतो. पिच को निकालो गेम से, भाड़ में गया पिच. त्यानंतर या सेक्शनमध्ये आपल्याला हिस्टॉरिक जर्सीज आणि ब्लेझर्स बघायला भेटतात. त्यानंतर इथे क्विज आहे फन म्हणून. असं प्राईज वगैरे काय भेटणार नाही आपल्याला आणि मी पुढे क्वेश्चन नाही दाखवले कारण त्यांची कॉन्फिडेन्शियलिटी ब्रेक होईल. त्यानंतर इथे एक मिनी थिएटर आहे जिथे आपल्याला MCची थोडीशी हिस्ट्री दाखवतात थोडक्यात. त्यानंतर इथे एक छोटासा स्लाइड शो आहे ज्यात आपले मोमेंट्स दाखवतात, विक्ट्रीचे मोमेंट्स दाखवतात, आपले स्क्वॉडचे फोटोज दाखवतात जुने. आणि हा आहे विनू मंकड यांचा ब्लेझर. हा म्युझियममधला सर्वात जुना ब्लेझर पण आहे. हा इयर 1952 मधला आहे. आणि इथे आपले वर्ल्ड कपचे मेमरीज आहेत. ऑफकोर्स हा 2024 मधला सर्वांना माहितीच असेल विक्ट्री परेड. त्यानंतर 2011ची पण इकडे फ्रेम आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता 2007 आणि 2011चे जी आपली स्क्वॉड आहे त्यांचे ऑटोग्राफ्स आहेत. 2024चा अजून इकडे लावलेला नाही आहे पण कदाचित लवकरच लावतील. त्यानंतर मुंबईमधनं जे आपले इंटरनॅशनल क्रिकेटचे कॅप्टन्स घडले त्यांची वॉल आहे इकडे. रोहित शर्माचं पण आहे इथे. म्हणजे यांना माहिती होतं रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडतोय ते. आणि सूर्यकुमार यादव आता प्रेझेंट कॅप्टन आहे आपला. या मुवमेंटबद्दल काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. इथे वुमन्स इंटरनॅशनल क्रिकेट टीमची पण छोटीशी वॉल ऑफ फेम आहे. सो आता आपण चाललो आहे आत स्टेडियममध्ये. आपण एपिक हिस्टॉरिक आणि काय काय नाही झालं इथे वानखेडेला. 2011चा वर्ल्ड कप बघितलं आहे वानखेडेने आणि किती प्लेयर आले असतील इकडे, किती प्लेयरनी इथे सेंचुरीज बनवल्या आहेत, काय काय केलं. तिकडे आता आपण आलो आहे ते बघा. खूपच मस्त फिलिंग आहे इकडे. आणि आम्हाला जसं काय हे करून दिलं आहे की बाउंड्री लाईन क्रॉस नाही करायची असेल, त्याचे काहीतरी रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील. पण खूपच मस्त वाटतं आहे इकडे येऊन. म्हणजे एका क्रिकेट लवरला तर खूपच आवडेल इकडे येणं, फील करणं. म्हणजे इकडे पिचला हात लावणं पण खूप मोठी गोष्ट वाटते इकडे.
आता आपण प्रेस बॉक्सला जाणार आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेस बॉक्स आहे. हे बघा. इथून सर्व मॅच कवर होते, म्हणजे जी मीडिया टीम आहे ना तिथून सर्व मॅच कवर करतात. हे बघा आपण बघू शकतो टी व्हीवर जो व्ह्यू बघतो ना आपण, दोन्ही पिच बांधत आहेत. आता मला माहिती भेटलेली एक पिच आहे ती IPLसाठी आहे आणि एक पिच आहे ती वर्ल्ड कपसाठी. आता ह्या दोन पिचपैकी कुठली पिच आहे काय माहीत ते मला माहीत नाही. हे सर्व न्यूज चॅनल्सचे हे आहेत, अलॉटमेंट आहेत. हिंदू, ट्रिनिटी मिरर, ईस्टर्न क्रॉनिकल, PTI, बरेच आहेत. म्हणजे खूपसे प्रेस बॉक्सचे सेपरेट जागा आहेत, त्यांची सिटिंगची जागा आहेत. हा जो बॉक्स आहे हा बघा, हा दिसतोय तो, हा सुनील गावस्करचा प्रायव्हेट बॉक्स आहे. त्यांचे काहीतरी 20-25 तिकीट्स असतात, ते त्यांच्यावर याची तिकीट कोणाला द्यायची कोणाला नाही. तो हा बॉक्स MCने त्यांना देऊन टाकतो, म्हणजे हा वाला तुम्हाला दाखवलं सीट्स लावले त्याच्यात. आणि हा आपला रोहित शर्माचा स्टँड, शहाणा स्टँड. हे बघा इकडे बघू शकतो ना, ही पिच आहे, ही विकेट आहे ना. इथून जेव्हा रोहित शर्मा मारतो पुल शॉट, त्याचा आयकॉनिक पुल शॉट, तो इथे हिट होतो, समजलं. म्हणून रोहित शर्मा स्टँड इकडे ठेवलेलं आहे. अजून तरी मारला नाही पुल शॉट इनॉग्रेट झाल्यापासून, पण 2026च्या IPLमध्ये कदाचित मारेल रोहित शर्मा 6 इकडे, बघू होपफुली. तो मित्रांनो आज तो आयकॉनिक स्पॉट आहे जिथे 2011मध्ये धोनीने जो 6 मारला तो इकडे लँड झाला. ज्या स्पॉटला इकडे एक ट्रॉफी असते, पण ट्रॉफीचा जो 2011चा वर्ल्ड कप आहे त्याची एक रेप्लिका ट्रॉफी असते, पण नाही आहे इकडे आपण सध्या. इथे आहे ना, इथून आपली होम टीम वॉक करून येते, म्हणजे कोण आऊट वगैरे झाला किंवा बॅटिंगला जात असलं का इथून जातात आणि येतात. आता इंडियाची होम टीम आहे ना ती इथे आहे, ती इथून अशी चालत येते. रोहित शर्माचा तो आयकॉनिक ते मीम बांधलेला बघा, तो सेल्फी काढतो आणि फोन घेऊन जातो. तो इकडूनच तरी घेतलेला फोन एकाचा. आणि अवेवाली जी आहे ना, अवेवाली ती त्या साईडला आहे. हे बघा दोन्ही पॅव्हेलियन बाजूलाच असतात, म्हणजे ड्रेसिंग रूम दोन्ही बाजूलाच असतात. हे बघा जे चालून येत आहेत ना ती अवेवाल्या टीमची आणि ही आपल्या होम टीमची आहे. सो ही आहे ना, ही होम टीमची ड्रेसिंग रूम आहे. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे रोहित शर्मा बसतो. आणि आता हे लॉक ठेवलं आहे कारण इकडे किट्स ठेवले आहेत, किट्स वगैरे. आता हल्लीच मॅच होती, डिसेबल्ड इंडिया आहे आणि वर्सेस इंडियाची मॅच होती, तो हे बंद ठेवलं. जी दुसरी टीम आहे तिचं दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे होम टीम तर आपली मुंबई वगैरे किंवा इंडिया ही होम टीम झाली. ही दुसरी टीम समजा IPL असेल तर मुंबई इंडियन्स तिकडे बसणार आणि CSK वगैरे इकडे असणार. CSK असलं तर धोनी इकडे असतो, याच्या खाली बसतो. इथे रोहित शर्मा पण बसतो. तो इकडे रोहित शर्मा ही अवे टीमची, पण आपली होम टीमची त्या साईडला आहे ना, त्या साईडला मॅच असली मी तुम्हाला सांगितलं तर आपल्याला उघडून जातात. या साईडला बसतो रोहित शर्मा, ही सीट आहे त्यावर रोहित शर्मा बसतो. आणि विराट कोहली आपण सीट आहे. विराट कोहली 2 घेतो, विराट कोहली आणि शामी 2 सीट घेतो. आणि इकडे बुमरा बसतो आणि तिकडेच धोनी बसतो. जिथे रोहित शर्मा बसतो ना तिकडेच धोनी बसतो. आणि मी मला सांगत होतो ना की ट्रॉफी खेळण्याची ही रेप्लिका 2011 वर्ल्ड कपची. आणि आज आपला अवे टीमचा ड्रेसिंग रूम.
होम टीमचा वेळ बघायला भेटला असतो तर अजून मजा येते. पण तिकडे किट बॅच ठेवलं म्हणून आपण दाखवून शकतो. तुम्ही विचार करा असाल हा टिश्यू कसला आहे हातात मी घेऊन फिरतो आहे. मला आता ते 2011चं जो धोनीचा 6 लागलेला तिकडे मी लॉक करत होतो ना, तर माझा हात थोडासा सोलला गेला तिकडे. ठीक आहे, आता इंडिया क्रिकेट टीमने एवढा घाम वगैरे काढला आहे त्यांचा. मी थोडंसं रक्त देऊन आलो तिकडे, जिकडे 6 मारलेला आपला धोनीने 6 मारलेला तिकडे. तो आपण आता खाली आलेलो आहे ड्रेसिंग रूममधून. आणि ह्या ड्रेसिंग रूममधनं तुम्हाला माहितीच असेल रोहित शर्माने किती गेम फिरवले असतील, इंटरनॅशनल असो किंवा IPLचे असो. त्याला उगाच शहाणा बोलत नाही. आता काय वेगळं बोलायची गरज नाही. रोहित शर्मा फॅन आहे तर मी बोलतच राहील. आणि इकडे स्टेडियममध्ये गवारे पवेलियन आहे, विजय मर्चंट पवेलियन आहेत, सचिन तेंडुलकर स्टँड आहे, दिलीप वेंगसकर स्टँड आहे, सुनील गावस्कर पवेलियन आहे. असे पवेलियन आहेत. MCAचे जे प्लेयर होऊन गेलेत मोठे त्यांचे पवेलियन आहेत. आणि जे अनसंग हिरोज आहेत जसे दिवेचा तुम्हाला माहीत नसेल किंवा दिलीप वेंगसरकर माहीत नसतील, गवारे माहीत नसतील, हे सर्व अनसंग हिरोज आहेत आपल्या MCAचे किंवा इंटरनॅशनल क्रिकेटचे, जे खूप कमी लोकांना माहिती आहे. आता इंटरनेटच्या जनरेशनमुळे आपल्याला धोनी माहिती आहे, रोहित शर्मा माहिती आहे. हां, ते तर हेच झाले पाहिजे. त्यांचं काय बोलतात वावा त्यांची केलीच पाहिजे. ते पण मोठे प्लेयर आहेत, पण अजून त्यांच्यापेक्षा पण खूप मोठे प्लेयर होऊन गेले. मी व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल कसे आणि कुठले प्लेयर होते ते आपल्या MCAमध्ये. 4:15 झालेले आहेत आता संध्याकाळचे. मी 2 वाजता आलेलो. 2 वाजता मला स्कूल स्टार्ट झालेलं आणि 4:30पर्यंत होता मला वाटतं. आता 15 मिनटात मी बाहेर निघू. थोडे फोटोज क्लिक करेल मी, जे तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर दिसेल. अजून MCAचे जे मोठे मीटिंग्स होतात ना, तो ऑफिस जातो दाखवतो तुम्हाला. MCAचा जो ऑफिस आहे ना तो दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर ब्लॉग एंड करतो. 2011चा वर्ल्ड कप जो लास्ट होता सचिन तेंडुलकर सरचा, त्याची फ्रेम लावलेली आहे इकडे. खूप अशा चांगल्या गोष्टी होत्या इकडे, म्हणजे बघण्यासारख्या गोष्टी. मी खूप कमी शूट केलं आहे इकडे. परमिशन नाही आहे, बघायला गेलं तर परमिशन नाही आहे शूट करायला. पण इकडचे जे गाईड होते ते खूप चांगले होते माझ्यासोबत आणि ओळखीची पण होती, जिने आपल्याला मेस्सी इंडिया गोल्ड टूरचे तिकीट दिलेले आपल्याला तिने. इकडे MCA लाऊंज पण आहे. इकडे मोठे स्टार्स किंवा सेलिब्रिटी आले ते इकडे येऊन चिल करतात. आणि वानखेडे स्टेडियम कोणाच्या नावाने नेम केलेलं आहे ते हे आहेत नानासाहेब वानखेडे. फाउंडर आहेत, प्रेसिडेंट आहेत MCAचे. क्लब हाऊस, गरवारे क्लब हाऊस. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना MCAचं ऑफिस, हा आहे MCAचं ऑफिस. इकडे सर्व जे टूर्स आहेत, इंडियाचे टूर्स आहेत किंवा वर्ल्ड कपचे शेड्यूल्स आहेत, IPLचे शेड्यूल्स आहेत, ते सर्व इथेच डिसाईड होतात. ओव्हरऑल खूप मस्त झाला आपला टूर. गाईड्स पण चांगले होते, आपले मराठीच होते, पोरं मराठीत बोलणार आणि खूप इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याकडे. आपण बोलतो ना आपण क्रिकेट फॅन आहोत, आपल्याला काहीच माहीत नाही. खरं सांगायला गेलं तर आपल्याला काहीच माहीत नाही. खूप मी तर बोलतो 5% किंवा 10%च माहिती आहे क्रिकेट. तुम्ही इकडे याल, अनुभवाल स्वतः, तर तुम्हाला समजेल इकडे आपल्या क्रिकेटची हिस्ट्री काय आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनची हिस्ट्री काय आहे, मुंबईत किती चांगले प्लेयर होत गेले ते तुम्हाला समजेल. आणि त्याचसोबत मी व्लॉग एंड करतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. अरे हां विसरलो. तर मी इकडे आलो कसा, मी ओळखी वगैरे नाही आलो इकडे. झोमॅटोचा जो डिस्ट्रिक्ट ॲप आहे ना त्यावर हा इव्हेंट आहे, MCA म्युझियम टूर आणि स्टेडियम टूर. तुम्ही ॲपवर बुक करू शकता तुमचा स्लॉट. 11चा स्लॉट असतो, 11:45चा असतो, 2चा असतो, 2:45चा असतो. तुमच्या हिशोबाने तुम्ही बुक करू शकता.
आता सध्या मला वाटतं की स्लॉट्स फुल आहेत, पण ते चालूच राहणार आहेत. आता स्लॉट चालूच राहणार आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही घेतला पाहिजे हा. आणि फायनल बाय.